देतो. 15 लाख पाहिजेत. करा त्याची नार्को टेस्ट म्हणलाय का नाही तो? फोनवर नाही ना म्हणला, प्रत्यक्ष येऊन भेटा, नार्को टेस्ट करा त्याची, म्हणलाय का नाही तो? मग कस काय प्रमाणपत्र देतो? काय ते कागदपत्र हातगळाला माणूस हे उलटू त्याला काढायला किती दिवस गेले असतील? काय हे फडणवीस आणखीन लय नवाजायला लागलो तर राव फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं तुम्ही 52 कोळ्याच्या हाताने आमच्यात कंट्रोल करता आणि तुम्ही एक 52 कोळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या 52 कोळ्यासाठी. तुम्ही जर एकट्या 52 कोळ्याला जर एवढे पॉवर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे, ते तुमचा 52 कोळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी. मग 52 कोळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे ते ठरवायचं तुम्ही. काय ते पुरावे काय द्यायचे तुम्हाला? वंशावळीपासून सगळे. यशवंताची नोंद सापडली. यशवंताला 3 पोर आहेत, बाळा यशवंता, देवराव यशवंता आणि बापूराव यशवंता. यशवंताचे पोर कवराजी, बन्शी आणि भाऊसाहेब देवराव. हे ज्याची नोंद सापडली त्याचे पोर आहेत. बन्शी देवरावचे पोरं कोण? श्रीधर बन्शी आणि भगवानराव बन्शी दहीहंडे. तुम्ही रद्द करताना प्रमाणपत्र राजकारणासाठी म्हणत नाही, तुम्ही हे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सह द्या आणि याला राजीनामा द्यायला सांगा आणि तुमचा निवडून आणा. पण खोटे प्रयोग करून तुम्ही 3000 लोकांना मारू नका. सत्य प्रमाणपत्र असून सुद्धा तुम्ही ते बोगस शब्द लावला ना, त्याच्यासाठी मला इतकी बोलायची वेळ आली. तुम्हाला नाहीच पाहिजे ना राजकारणात, तुम्ही हार माना नको घेते का ना. सरळ सरळ तुला आम्ही नाही हारू शकलो, तो पुढून नाक घासतोच राजीनामा देईन, ये निवडून चल. पण प्रमाणपत्र खोटं बोगस कसं काय म्हणता तुम्ही इतके पुरावे असून? निवडून यासाठी हे चाळे करणार, सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणार तुम्ही. आता हे श्रीधर बन्शीचं, त्या बन्शी देवरावला 2 पोर आहेत, एक श्रीधर बन्शी आणि भगवान बन्शी. आणि इथं त्यांना 2 मुलं आहेत. मुलाचं नाव काय आहे ते? विष्णू श्रीधर दहीहंडे आणि ज्योती दहीहंडे. काय रक्ताचं नातं पाहिजे तुम्हाला? निवडणुकीत त्यांना हरवायचं तर हरवा ना. काय रक्ताचं नातं पाहिजे? रद्द झालं कशावर केलं? पैशावर केलं का? एक जण म्हणतो शिरसाटकडे, एक जण म्हणतो घुंबरेकडे म्हणून रद्द केलं. कशामुळे रद्द केलं? हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदे साहेब. आणि बच्चू कडू कुणाचा आहे? शिवसेनेत प्रवेश नाही त्याचा. आणि तुर्तास बुलेटिनमध्ये छोटासा